नागपुर के इमामबाड़ा क्राइम ब्रांच यूनिट 3 की टीम ने 9 जुलाई की रात को पेट्रोलिंग करने के दौरान एक गुप्त जानकारी मिली जानकारी के अनुसार नागपुर और ग्रामीण भाग में चोरी करने वाले आरोपी मोबिनपुरा के एक होटल में खाना खाने गए थे। ऐसी जानकारी मिलते ही क्राइम ब्रांच की टीम ने कार्रवाई कर घटनास्थल से सभी आरोपियों को गिरफ्तार किया और 2 फरार आरोपियों की तलाश पुलिस कर रही है। वहीं आरोपियों को हिरासत में लेकर कड़ी पूछताछ की गई, जिसमें आरोपियों ने चोरी करने की बात कबूल की है। पकड़े गए आरोपियों से कुल 3,66,250 रुपए का चोरी के अलावा मुद्देमाल जब्त किया गया है और आगे की जांच पुलिस कर रही है। तर आपल्या क्राइम ब्रांच 3 अंतर्गत काही चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहे, नेमके कुठे झाले होते, किती आरोपी आहे, मुद्देमाल तो आहे आणि त्यांचा काय पार्श्वभूमी रेकॉर्ड होता, काय सांगता? नमस्कार, मी PSI मधुकर काटोके, गुन्हे शाखा युनिट 3। दिनांक 9/7/2024 रोजी आम्ही पेट्रोलिंग करत असताना आम्हाला आमच्या गुप्त बातमीदारांनी माहिती दिली की नागपूर शहर तसेच ग्रामीण शहर हद्दीत चोरी केलेले काही संशयित आरोपी हे मोमिनपुरा येथे एका हॉटेलमध्ये जेवणाकरता येऊन बसलेले आहे। त्यावरून आम्ही त्यांना ताब्यात घेऊन युनिट कार्यालयात आणून पुढील चौकशी त्यांच्याकडे केली असता त्यांनी पोलीस ठाणे यशोधरा नगर, इमामवाडा ग्रामीण हद्दीत सावनेर, कनान आणि उमरेट येथे 2 ठिकाणी चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले। सर, यांचा चोरी करण्यामागचा हेतू काय होता, किती मुद्देमाल निघाला आणि यांचं नाव काय आहे, काय पार्श्वभूमी रेकॉर्ड आहे? त्यांची पार्श्वभूमी म्हणजे ते गुन्हेगारी प्रवृत्तीचेच आहेत आणि त्याने आपले खर्च भागवण्याकरता ते चोरीचे गुन्हे करत असतात। त्यातील मुख्य आरोपीचे नाव म्हणजे विक्की उर्फ योगेश डेहरिया, वय 22 वर्ष, राहणार झाडे चौक, शांतीनगर। दुसरा पियुष उर्फ गद्दू दीपक निमजे, राहणार पोलीस ठाणे यशोधरा नगर। आणि एक त्याच्यासोबत विधी संघर्षग्रस्त बालक आहे जे आपल्या ताब्यात आहे। आणि 2 पाहिजे आरोपी आहे यामध्ये एक यश उर्फ धम्मदीप गोपाल उईके, राहणार यशोधरा नगर आणि निक्कू उर्फ बारीक धार्मिक। सर, यांचे रिकॉर्ड समोर आले आहेत आणि यांचे मोडस काय होता, काय सांगता? ही रात्रीच्या वेळेस निघून बंद असलेले घरे तोडतात आणि त्यातून जो काही मुद्देमाल मिळते त्याच्यातून ते आपला खर्च भागवितात। यांचे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर नागपूर शहरात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। महाराष्ट्र TV 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट, नागपुर।